श्री गुरुदेव दत्त। सतनमो आदेश गुरुजी को आदेश। नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्त प्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय 31वा श्री गणेशाय नमः। मागील अध्यायात आपण पाहिले की शशांकर राजाला महादेवाच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली। पुढे काही वर्षानंतर शशांकर राजाची दुसरी पत्नी भुजावंती हिने कुबुद्धीने त्या मुलाला वश करण्याचा प्रयत्न केला। त्या पुत्राचे नाव कृष्णागर असे होते। आता पुढे कामविकार वश होऊन कृष्णागराला सापत्न मातेने बोलावून नेले, पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली। परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काहीही कारण नाही। ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल, ते कधीही चुकणार नाही। आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको, स्वस्थ जाऊन निज। राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल, तेव्हा तू उठूच नको। मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील, तेव्हा तू रडून एकच आकांत कर आणि मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग। जर आबरू जाऊ लागली तर मग जगून काय करायचे आहे, असे तू राजाला सांगून रडू लागली म्हणजे राजा तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील। तेव्हा तू त्याला सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने कुदृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि तुम्ही नसल्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला बळी पडले नाही। यासाठी आपल्याला हेच सांगायचे आहे की आपल्या मागे जर असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करायचे आहे। तुझे बोलणे ऐकून राजाला क्रोध येईल आणि मग तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्याला ठार करण्याची शिक्षा देईल। मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा, अशी युक्ती सांगून दासी निघून गेली। त्याप्रमाणे भुजावंती सुवर्ण मंचकावर निजली। तिने अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व गोष्टी सोडून दिल्याचा बहाणा केला। अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले। थोड्या वेळाने शशांकर राजा शिकारीहून आला। नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीला विचारले। तेव्हा दासी म्हणाली, राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही, पण राणी मंचकावर स्वस्थ निजली आहे। याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला। तेथे पूर्वी दासीने सांगितल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती। राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता मोठमोठ्याने रडू लागली। त्यावेळी राजाला तिचा फारच कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला। राजा म्हणाला, तू माझी प्रिय पत्नी असताना तुला इतके दुःख होण्याजोगा त्रास कोणी दिला आहे? तसे असल्यास मला सांग, मग तो कोणी का असेना, पहा त्याची मी काय अवस्था करून टाकतो ते। अगं, तू माझी पट्टराणी असे असताना तुझ्याकडे वाकडी नजर कोणी केली? कोणी एवढी हिंमत केली? तू फक्त मला त्याचे नाव सांग, मी याच वेळेस त्याला मारून टाकतो। राजाचे असे क्रोधयुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजावंतीला किंचित संतोष झाला। मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तो उन्मत्त झाला आहे। तुम्ही शिकारीला गेल्यानंतर घरात कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मला एकांतात चलण्यासाठी सांगू लागला। माझा कामविकार शांत कर असे तो मनात काहीही भीती न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला। त्यावेळी तो कामोन्मत्त झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले। तेव्हा माझी जी अवस्था झाली
ती तुम्हाला सांगता येत नाही. चालताना पडले देखील, पण तशीच लगबगीने पळत त्या महालात गेले. एकदाची जेमतेम महालात आले आणि दार लावून घेतले. तेव्हा काहीही उपाय न मिळाल्याने तो निघून गेला. आपण नसले म्हणजे माझ्यावर असे प्रसंग येणार, यासाठी आता मी आपला जीव देते, म्हणजे सुटेन एकदाची या असल्या त्रासातून. आपला एकदाचा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून या वेळेपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले. मोठमोठ्याल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल याच दास्तीत मी राहिले होते, म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी. नाहीतर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती. भुजावंतीचे ते बोलणे ऐकून शशांक राजा नखशिखांत अग्नीसारखा पेटला. जणू काय वडवानळच पेटला असे भासू लागले. मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागराला मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्याला दूर टाकून देण्याविषयी सेवकांना आज्ञा केली. ती आज्ञा होताच सेवक मुलाला स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजाला सांगितली. ते सेवक चतुर होते. राजाने आपल्या मुलाला मारून टाकण्याची आज्ञा रागाच्या भरात दिली आहे आणि त्याला मारले असताना राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे, असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांनी पुन्हा पुन्हा राजाला जाऊन विनवले, पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम. मग दूतांनी निष्ठुर होऊन त्याला चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसवली व त्याचे हातपाय बांधून टाकली. ही बातमी थोड्याच वेळात सर्व गावात पसरली. त्यावेळेस शेकडो गावकरी त्याला पाहण्याकरता जमले. कित्येक रथबदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले, पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट राजापाशी काढवेना. इकडे राज आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्याला तसेच तेथे टाकले. तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशाला कोरड पडली, डोळे पांढरे झाले आणि प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला. असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले. त्यावेळेस कित्येक लोकांनी शशांक राजाला खूप दोष दिले. त्याचवेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता त्या गावात आले होते. ते सहज त्या ठिकाणी आले. येथे कसली गडबड आहे हे पहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांमध्ये मिसळले. तेथे गोरक्षनाथांनी कृष्णागराला विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांना विचारून माहिती करून घेतली. पण अंतर्दृष्टीने पाहिले असता हे सर्व राजाच्या पत्नीचे कपट कारस्थान आहे असे त्यांना समजले. पत्नीच्या नादी लागून निर्दोष मुलाचा घात केल्यामुळे त्यांना राजावर क्रोध आला. श्री गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की हा सर्व प्रकार राजाच्या राणीचा आहे, तेव्हा आपण त्यांना शिक्षा करू. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, गुरुदेव, राजाला आणि त्याच्या पत्नीला आपण शिक्षा न करता आधी या मुलाला नावारूपास आणावे, मग त्याच्याच हातून त्यांना शिक्षा करावी. राजवाड्यात जाऊन राजापासून याला मागून घेऊन नाथपंथामध्ये सामील करण्याची गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विनंती केली. परंतु राजा राणीला आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथांचे मत पडले. पण हे गोरक्षनाथांच्या मनाला वाटेना. ते म्हणाले, प्रथम चौरंगीला घेऊन जाऊ, त्याला नाथपंथाची दीक्षा द्यावी आणि मग सर्व विद्या तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजाला प्रताप दाखवून त्या व्याभिचारी राणीची जी दशा करायची असेल ती करावी. आत्ता सध्यास युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याच्यापासून या मुलाला मागून घेऊन जावे. या गोरक्षनाथांच्या विचाराला मच्छिंद्रनाथांनी होकार दिला. मग ते दोघे उभयता राजवाड्यात गेले. त्यांनी द्वारपाळाला
आपली नावे सांगून आपण राजाची भेट घेण्यासाठी आलो आहोत असा राजाला निरोप सांगण्यासाठी पाठविले. राजाला निरोप कळताच अतिशय आनंद झाला. जे हरिहरांनाही वंद्य आहेत ते योगी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आज अनायासे माझ्या भेटीला आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला. त्यांची राजाने मोठी स्तुती केली व त्यांना राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसवले. नंतर त्याने षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती सांगण्याची कळकळीची विनंती केली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहे. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकेच आमचा हेतू आहे. मच्छिंद्रनाथांचे हे मागणे ऐकून राजाला मोठे नवल वाटले. तो हसून म्हणाला, महाराज, त्याला हातपाय नाहीत, मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे? उलट तो स्वामी आणि तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाला त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल. हे ऐकून मच्छिंद्रनाथांनी शशांगाराला सांगितले की तू त्याला आमच्या स्वाधीन करतोस की नाही एवढे सांग म्हणजे झाले. तो आमच्या कामाला उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे? मच्छिंद्रनाथांनी असे स्पष्ट म्हटल्यावर त्याला घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी त्या मुलाला चौरंगासहित आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय स्वच्छ केले. या ठिकाणी अशी शंका येते की मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे निर्जीवालाही सजीव करतात. असे असताना याची अशी अवस्था का झाली? निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ त्यांनी निर्माण केला, मग त्या कृष्णागाराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय? परंतु त्याला त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यायचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले. मग ते फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले व महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले. तेथे चौरंगीला ठेवून आपण अरण्यात गेले. तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही त्या गुहेमध्ये शिरले. त्यांनी चौरंगीला तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत आखला. मग गोरक्षनाथांनी एक मोठी शिळा आणून त्या गुहेच्या प्रवेशद्वारावर ठेवली आणि असराच्या योगाने गुहेत अंधार पडला आणि चौरंगीला देवळातून तेथे घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडापाशीच एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीत ते तिघेही बसले. तेथे चौरंगीला नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आज्ञा केली. त्यावेळी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले की चौरंगीनाथाचे तप पाहून मगच मी त्याला अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्याला मच्छिंद्रनाथांनी संमती दिली. मग गोरक्षनाथांनी चौरंगीला विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय? तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व तुम्ही ठेवाल तेथे राहीन. नंतर त्याने त्या दोघांना विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथांनी कबूल केली. मग त्यांनी त्याला आनंदाने गुहेत नेऊन ठेवले व त्याला सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडावरती असू दे. जर तुझी नजर दुसरीकडे गेली तर हा दगड अंगावर पडून तू मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करायची आहे ती जशीच्या तशी राहून जातील. यासाठी फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे. इतके त्याला सांगून मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करण्यासाठी चौरंगीनाथांना सांगितले. त्यावेळेस गोरक्षनाथांनी त्याला एक फळ आणून खाण्यासाठी दिले आणि सांगितले की ही फळे भक्षून तू क्षुधाहरण कर, मंत्राचा जप करून तप कर व नजर वर ठेवून जीवांचे संरक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून
तुझ्याकडे लवकरच येऊ असे चौरंगीला सांगून गोरक्षनाथ गुहेबाहेर निघाले व तिच्या तोंडापाशी एक शिळा ठेवली. गोरक्षनाथांनी चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यांना भेटली आणि कोणत्या कार्यासाठी माझे स्मरण केले म्हणून तिने गोरक्षनाथांना विचारले. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की येथे माझा प्राण आहे, त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा, म्हणजे तो ती फळे खाऊन राहत जाईल. परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती अगदी गुप्तपणे ठेवीत जा, त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडेला आज्ञा करून ते गिरनार पर्वतावर गेले. गोरक्षनाथांच्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने तेथे फळे नेऊन देत असे. शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथांना मोठी भीती होती व गोरक्षनाथांनी शिळेविषयी फार सावध राहण्यासाठी सांगितले होते. म्हणून एकसारखी तिकडे नजर लावल्याने त्याचे फळ खाण्याचे राहून गेले. तो फक्त वायुभक्षण करून राहू लागला. नजर चुकू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे. त्याचे सर्व लक्ष योगसाधनेकडे लागल्याने शरीर कृश होऊन त्याच्या हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत बसले होते. या ठिकाणी अध्याय 31 समाप्त झाला. या अध्यायाच्या नित्यपठणाने शाबरी मंत्राचे कपट प्रयोग आपल्यावर होणार नाहीत. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे, ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. कथारूप श्री नवनाथ भक्तिसार यामध्ये 32व्या अध्यायासोबत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.